आज आपण मस्त मालवणी बेत करतोय, ज्यामध्ये अगदी ताजे ताजे मसाले वापरून केलेलं मालवणी चिकन आणि त्याच्यासोबत भाजणीचा वापर न करता घरातल्याच उपलब्ध पिठांपासून केलेले टम्म फुगलेले खमंग भाजणीचे वडे, म्हणजेच मालवणी चिकन आणि कोंबडी वडे. चला करूया. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण कोंबडी वडे आणि त्यासोबत मालवणी चिकन करतोय. तर आज आपण अगदी इन्स्टंट पटकन करता येतील असे बिना भाजणीचे वडे करतोय, जिथे आपण मिश्र पिठांचा वापर केलेला आहे. जे वडे कोकणामध्ये चिकन सोबत खाल्ले जातात, याला खरं तर आपण मिश्र पिठांच्या पुऱ्या सुद्धा म्हणू शकतो. आणि त्यासोबत मालवणी चिकन करणार आहोत. तर हे दोन्हीही पदार्थ अगदी आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच तयार होतात. तरी सुद्धा थोडासा वेळ जास्त लागतो, कारण आपण वडे आणि चिकनही करतो, त्यामुळे पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण यासाठी एक मसाला करून घ्यायचा आहे, कोरडा मसाला खडे मसाल्यांचा. इथं मी 2 इंच दालचिनी घेतली आहे, 1 चक्रफूल, 5 ते 6 लवंग, 5 ते 6 काळी मिरीचे दाणे घेतलेले आहेत, 1 चमचा, 1 मोठा चमचा भरून धने घेतलेले आहेत आणि 2 ते 3 तमालपत्र घेतले. आता हे मसाले आपण अगदी 2 मिनिटासाठी गरम करून घ्यायचे. तर मसाले अगदी 2 मिनटं गरम करून घेतले. हे मसाले काढून पूर्ण थंड करून घेऊ. तर आपले मसाले भाजून झाले, ते थंड होत आहेत, तोपर्यंत आपण वाटणासाठी सुकं खोबरं भाजूयात. तर इथं मी घेतलं आहे जवळपास 1 कप सुक्या खोबऱ्याचा खीस. हा खोबऱ्याचा खीस आपल्याला मंद आचेवर असा चांगला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर खोबरं आपलं भाजून झालेलं आहे. गॅस बंद करू आणि खोबरं ताटात काढून पूर्ण थंड करून घेऊया. तर खोबरं भाजून झालं आहे. आता कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घ्यायचं आहे. 2 छोटे चमचे तेल घेतलं. हे मी सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेते आहे. सरिताज किचनची तेलं, कांदा लसूण मसाला, बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तेल गरम झालं आहे. यामध्ये आपल्याला कांदा भाजायचा आहे. इथं मी 2 मोठे कांदे असे उभे पातळ कापून घेतले. आता कांदा चांगला तांबूस रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर इकडे आपला कांदासुद्धा बघा तांबूस रंगावर चांगला भाजला गेला आहे. गॅस बंद करूया आणि यालासुद्धा खोबऱ्यासोबतच काढून संपूर्ण थंड करून घेऊ. तर आपला कोरड्या मसाल्याचं साहित्य आणि वाटणाचं साहित्य भाजलं आहे. त्यातलं पहिल्यांदा आपण हे कोरडे मसाले जे भाजले होते ना, ते बारीक करून घ्यायचे. पाणी घालायची नाही, याची पूड करून घ्यायची. तर आपला हा कोरडा मसाला तयार झाला आहे. आता मिक्सरच्या भांड्यात घेऊयात चांगली कप भरून कोथिंबीर, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 ते 1.5 इंच आलं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या. त्याचसोबत आपण भाजलेला कांदा आणि खोबरं यामध्ये घालायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर आपलं हे वाटण तयार झालं आहे. तर आता चिकन फोडणी द्यायचं आहे. त्यासाठी कढईमध्ये 5 चमचे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे. तेल तापल्यावर यामध्ये 2 तमालपत्र, एक 5 ते 7 लसणीच्या पाकळ्या ठेचून घातल्या. याला आता परतून घ्यायचं आहे. असा लसूण थोडासा परतून घ्यायचा, म्हणजे मग त्याचा स्वाद या तेलामध्ये छान उतरतो. तर लसूण चांगला परतला. आता गॅस कमी करूयात. यामध्ये घालू अर्धा चमचा हळद, 2 चमचे बेडगी मिरची पावडर, 3 चमचे मालवणी मसाला. हे मसाले मंद आचेवर या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे, म्हणजे मग याला रंग छान येतो. गॅस कमीच करायचा आणि मसाले छान परतायचे. मसाले चांगले परतले. आता यामध्ये 1 किलो चिकन घालायचं. चिकन मी स्वच्छ धुवून चांगलं निथळून घेतलं आहे आणि चिकनचे असे मीडियम पीसेस केलेले आहेत. आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. अंदाजे 1.5 चमचा मीठ घातलं. मीठ घालायचं आणि याला मोठ्या गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं. या मसाल्यांमध्ये चिकन असं परतलं की त्याचा स्वाद चिकनमध्ये खूप छान येतो, शिवाय रंगही खूप चांगला येतो. चिकन या मसाल्यांमध्ये चांगलं परतलं आहे, रंग छान आला आहे ना. आता गॅस करायचा आहे कमी किंवा मध्यम ठेवा. कढईवर आपल्याला खोलगट ताट ठेवायचं आहे आणि या ताटावर पाणी घालायचं आहे. ताट भरून पाणी घाला. ताटावर पाणी घालायचं आणि याला मध्यम आचेवर 5 मिनिटं शिजून द्यायचं. तर एक 5 ते 6 मिनिट झालेली आहेत आणि ताटावरचं पाणी बघा चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. याला एकदा उघडून बघू. तर हे बघा या चिकनला सुद्धा छान पाणी सुटले. आता हे ताटावरचं गरम पाणी आपल्याला या चिकनमध्ये घालायचं आहे. तुम्हाला वाटलं की पाणी जास्त होतंय
तर पाणी कमी घाला, किंवा अजून वाढवायचं असेल तर अजून थोडंसं गरम पाणी यामध्ये घालू शकता. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपण मोठाच ठेवूयात. आता यामध्ये तयार करून घेतलेला सुरुवातीला जो आपण कोरडा गरम मसाल्याची पावडर केली ना, ती पावडर घातली. त्यासोबत यामध्ये तयार करून घेतलेलं सगळं वाटण घालायचं आहे. कोकणी पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारची भाजी करताना शक्यतो वाटण वरूनच घातलं जातं. आता हे वाटण याच्यामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे. तर चिकन काय आहे ना, आपण 5-7 मिनिटं आधी शिजवून घेतलं, त्यामुळे त्याच्यामधलं जे पाणी आहे ते रिलीज होतं आणि या रश्श्याला चव खूप छान येते. तर हे बघा, हे वाटण आपण याच्यामध्ये टाकून घेतलं. आता याला परत चांगली एक खळखळून उकळी आणायची. आता या चिकनच्या रश्श्याला बघा चांगली खळखळून उकळी आलेली आहे, हे बघा. आणि सुरुवातीला आपल्याला वाटण आपण कच्चं घातलेलं आहे, कोथिंबीर त्यामध्ये जास्त आहे, त्यामुळं वर असा थोडासा हिरवट पिवळसर रंग दिसतो. पण आपण याला मंद आचेवर चांगलं उकळून घेतलं की हा फेस पूर्ण निघून जाणार आहे. तर आता गॅस एकदम कमी करायचा. याच्यामध्ये अशी पळी आडवी ठेवायची, याच्यावर अर्धवट झाकण ठेवायचं आणि याला मंद आचेवर चांगलं शिजून द्यायचं जोपर्यंत चिकन संपूर्णपणे शिजत नाही. एक अजून 10 ते 15 मिनिटं लागतील, किंवा तुमच्यावर आहे की चिकन किती क्वांटिटीमध्ये आहे त्याप्रमाणे. तर आता याला मंद आचेवर शिजवून घेऊ. फक्त मध्ये मध्ये एक 5-5 मिनिटांनी ढवळूयात, म्हणजे चिकन व्यवस्थित शिजलं जाईल. तर अजून एक 20-25 मिनिट आपण याला मंद आचेवर शिजवून घेतलं आहे. आणि हे बघा काय मस्त रंग आलेला आहे. चिकनसुद्धा आपलं व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. सगळ्यात शेवटी यावर घालायची भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. याला मिसळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आपलं हे मालवणी चिकन तयार झालेलं आहे. आता भाजणीचा वापर न करता मिश्र पिठांचे वडे करूयात. तर कोंबडी वडे हे शक्यतो भाजणीपासून केले जातात, म्हणजे एक त्याची भाजणी केली जाते. ती एकदा करून ठेवली तर 3-4 महिने आरामात टिकते. तर आज आपण भाजणी नसताना वडे कसे करायचे ते बघतोय. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धा चमचा काळी मिरीचे दाणे, अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेत, 1 टेबलस्पून धने आणि 1 टेबलस्पून कच्ची बडीशेप घेतली आहे. किंवा तुम्ही हे सगळं साहित्य असं मऊ पडलं असेल तर थोडंसं तव्यावर किंवा पॅनमध्ये गरम करून घेऊ शकता. आता याला बारीक करून घेऊ. तर आपला हा मसाला तयार झाला आहे. आता एका परातीमध्ये घेऊयात 2 कप तांदळाची पिठी, त्यामध्ये घालू अर्धा कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसन आणि अर्धा कप बारीक रवा. किंवा तुम्ही ह्या पिठांची प्रमाणं थोडीफार कमी जास्त केली तरी चालतील. आता यामध्ये तयार करून घेतलेला सगळा मसाला घातला. सोबतच घालूयात अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ. याला चांगलं मिक्स करायचं आहे. याला आपण चांगलं एकजीव करून घेतलं आहे. आता इकडे मी 2 कप पाणी उकळायला ठेवलं होतं. पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे. 2 कप तांदूळचं पीठ होतं, त्यासाठी आपण समप्रमाणात म्हणजे 2 कप पाणी घेतलं. तर हे पाणी यामध्ये घालायचं आहे. थोडं पाणी मी परत घालते. पाणी खूप गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला मी चमच्याने मिसळून घेते. उरलेलं सगळं पाणी घालूयात आणि याला चांगलं चमच्यानेच एकजीव करून घेऊ. तर याला आपण चांगलं एकजीव करून घेतले. आता हे हाताला सोसवेल असं झालं की याला चांगलं मळून घ्यायचं. अगदीच तुम्हाला गरज लागली तर थोडंसं गार पाण्यामध्ये हात बुडवून याला मळून घेऊ शकता, पण खूप जास्त सैल करू नका. तर थोडं थोडं गार पाण्यामध्ये हात बुडवत मी याला मळून घेतले. फार नाही, परत एक 2-4 चमचे पाणी लागलं असेल. तर याला खूप असं घट्ट करायचं नाही, कारण यामध्ये आपण रवा घातला आहे, तो भिजल्यानंतर हे अजून घट्ट होतं. त्यामुळे हे बघा असं थोडंसं सैल ठेवलं म्हणजे मीडियम कन्सिस्टन्सीचं. आता याच्यावर झाकून याला एक 15-20 मिनिटं भिजत ठेवूयात, कारण यामध्ये रवा घातला तो पण चांगला भिजला जाईल. तर पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे आणि हे बघा पीठ छान भिजलं गेलं आहे. यामधला रवा चांगला भिजला गेला आहे आणि याला छान एकसंधपणा आलेला आहे. याला एकदा थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आणि आता आपण याचे लगेच वडे करून घेऊ. तर तुम्हाला ज्या साईजचे वडे करायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही याचे गोळे करून घ्या. पुढे गोळा करून घेतला तर हे पीठ बघा असं थालपीठाचं पीठ कसं असतं तसं सरसरीत पाहिजे, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट चालतं, पण थोडंसं सरसरीत असावं, खूप घट्ट नको. तर एक 3-4 गोळे मी करून घेतले. उरलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता याचे वडे थापायचे आहेत. तर आता वडे आपण थापून घेऊयात. त्यासाठी इथं मी एक जाड पॉलिथिनचा असा छोटा तुकडा घेतला आहे.
याऐवजी तुम्ही केळीचं पान घेऊन त्यावर जर वडे थापले तरी चालतील किंवा बटर पेपरसुद्धा चालेल। आता याला आपण तेल लावून घेऊयात। थोडंसं तेल पुसून घ्यायचं म्हणजे वडा थापल्यावर काढता येतो। आता याच्यावर हा गोळा ठेवायचा आणि याला थापून घेऊ। खूप असे जाड ठेवायचे नाहीत किंवा अगदीच पातळसुद्धा करायचे नाहीत, थोडेसे जाड ठेवायचे। भाकरी कशी असते तेवढे जाड। तुम्हाला वाटलं की हात चिकटून बसतोय किंवा पीठ हाताला चिकटतंय तर थोडंसं, अगदी थोडंसं बोटं पाण्यामध्ये बुडवून घ्या। खूप जास्त ओलं नाही करायचं। तर हे बघा, पीठ असं पाहिजे की आपण थापताना ते पटपट सरकायला पाहिजे, म्हणजे मग ते व्यवस्थित थापता येतं। तर आपला वडा थापून झाला आहे। हे बघा, भाकरी असते ना तितपत जाड ठेवलेला आहे। तर असेच आपण एक 3-4 वडे करून घेऊ आणि मग एकत्र तळायला सोडू। तर इथं मी 4 वडे करून घेतलेत। आता वडे तळण्यासाठी इथं मी सरिताज किचनचं करडईचं तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे। पिठाचा गोळा टाकला की असे बबल्स येऊन वर येतोय पण करपत नाही, याचा अर्थ तेल मध्यम गरम झालं आहे। आता वडे तळायला सोडू। तर हे बघा, आता आपल्याला वडे तळायचे आहेत। त्यावेळी काय करायचं, हा वडा अलगद असा काढून घ्यायचा आणि जी बाजू आपण पेपरवर केली किंवा केळीच्या पानावर आहे ती यामध्ये सोडायची। आता सुरुवातीला आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि वडा तेलामध्ये सोडायचा। छोटे वडे असतील आणि मोठी कढई असेल तर 2 वडे एका वेळी तळून घ्या। वडा तेलात सोडला की गॅस मोठा करायचा म्हणजे वडा अगदी फुगून पटकन वर येतो। हे बघा, गॅस मोठा ठेवायचा आणि वरून तेल सोडत राहायचं। आता साधारण अर्धा एक मिनिट होत आला की गॅस मध्यम करायचा। वडा एका बाजूने असा थोडा तांबूस झाला की उलटून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने मात्र मंद आचेवर तळायचा। तर अशा पद्धतीने आपल्याला वडा तळताना तेलाचं तापमान आणि गॅस किंवा आच कशी ठेवायची हे लक्षात घ्यायचं आहे। तर दोन्ही बाजूने आपला वडा तळून झालेला आहे। हे बघा, अगदी छान खरपूस तळला गेलेला आहे, सगळीकडून फुगलेला आहे। वडा काढून घेऊयात आणि उरलेले सगळे वडे असेच करून घेऊ। तर आपलं चिकन तयार झालंय, सोबत मस्त खमंग वडे तयार झालेत, कोंबडी वडे। गरमागरम सर्व करूया। मस्त खमंग कोंबडी वडे तयार झालेले आहेत। बिना भाजणीचे केले तरी सुद्धा अगदी उत्तम लागतात चवीला। छान टम्म फुगलेले आहेत। सोबत मालवणी चिकन तर केलेलंच आहे, पण हे वडे तळत असताना जे काही प्रमाण घेतलं ते तर घ्याच। त्याचसोबत वडे तळत असताना तेल चांगलं तापू द्या। वडा सोडताना गॅस मोठा ठेवा आणि वडा टम्म फुगून वर आला की 5 ते 10 सेकंदांनी उलटून घ्या आणि दुसऱ्या बाजूने मंद आचेवर तळा। अशा पद्धतीने तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा। मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली। आणि हे काही फक्त गरजेचं नाही आहे की हे चिकनसोबतच खायचं, कुठल्याही भाजीसोबत खा किंवा नुसते खायला सुद्धा खूप छान लागतात। करून बघा, मला कमेंट्समध्ये सांगा की ते कसे वाटले। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।